ला प्रारंभ होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. अगदी संकेतला देखील वाटलं होतं की ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग केली सर्वेशने मात्र आपल्या टीमचा डाव सावरला आणि त्यानंतर मात्र जे टार्गेट त्यांनी सेट केलं होतं तसंच काहीसा प्रयत्न या ठिकाणी मात्र त्यांच्या माध्यमातून केला जाईल. आणि मागच्या मॅचचा जर लेखाजोखा पाहायचा झाला तर नांदगाव टीमने तब्बल 22 बॉल 30 बॉलपैकी 22 बॉल हे डॉट खेळलेत. म्हणजे त्या ठिकाणी मात्र त्यांच्या खेळाची प्रचिती त्या ठिकाणी आली आहे त्यांना आणि त्याचा विचार त्यांना करावा लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मात्र वारदोळीच्या स्पर्धेला त्या ठिकाणी त्यांना चांगला खेळ करावा लागेल हेच या निमित्ताने सांगेन. तर या दरम्यान रितेश पाटील साहेब कोपर यांच्या माध्यमातून इथे आम्हाला खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, त्याच्यानंतर मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक असे ट्रॉफीज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेत ते आदरणीय कोपरगावचे रितेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. द केक वर्ल्ड शॉपचे ते ओनर आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आमंत्रित करतो. चिंतामण शेठ शेळके की आपण व्यासपीठावर यावं. येस, लेट्स स्टार्ट द गेम. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये किंजल ट्रॉफी 2021. या ठिकाणी पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहिलं होतं की फ्रंट फुटला किती पुढे निघून आला होता आणि इथे मात्र आज डॉट बॉल येतोय. पंचाच्या माध्यमातून खूप सुरेख कामगिरी या ठिकाणी बजावली जाते. जीवनजी गावंड सर आणि त्याच्या समवेत मॅन फ्रॉम केवाले सांडी सर असतील आणि आज मात्र या मॅचसाठी अर्थातच पाली टीमचा कर्णधार संगम भोईर पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंकित वाजेकर. यावेळचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर नाहीये डीप मध्ये, चेंडू ओलांडेल सीमा रेषा, पंचांचा निर्णय येईल तोपर्यंत मात्र इथे चौकार. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची देखील आठवण या स्पर्धेच्या निमित्ताने सातत्याने केली जाते. का काढू नये, कारण की ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने हे हिंदवी स्वराज्य उभं केलं, परत स्त्रीला देखील माते समान वागणूक दिली, अशा या माझ्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा या स्पर्धेच्या निमित्ताने जातोय मॅचकडे पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल ऑफ साइडला, यावेळेस मात्र कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर नाहीये, चेंडू सीमारेषा ओलांडेल. आलेला हा बॅक टू बॅक दुसरा वन बाउन्स चौकार. अगदी मात्र या बॅट्समनने मात्र खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर परेश ठाकूर आणि संदेश करावकर इथं मात्र खूप चांगली बॅटिंग सादर करत असताना आपण परेशला पाहतोय, ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगला प्रयत्न केला गेला होता. या मॅचमध्ये सुरुवात चांगली करून दिली आहे. पहिला बॉल डॉट आल्यानंतर त्यानंतरचे सलगचे 2 बॉल 2 चौकार. हा चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळला जातोय. पंचांकडे दाद मागितले, परंतु दाद कोणत्या अर्थाने या ठिकाणी झाली हे मात्र पाहावं लागेल. उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास थोडा कमी जाणवतो या अपीलमध्ये. पंचांवरती कोणताही दबाव जाणवणार नाहीये. इथे मात्र आज चौथा देखील चेंडू डॉट येतोय. खूप चांगली भूमिका या ठिकाणी मात्र परेश आपल्या टीमसाठी सादर करतोय, परंतु विचार करावा लागेल या ठिकाणी अनिकेत वाजेकर जो मागच्या मॅचचा हिरो राहिलाय त्याच्या समोर बॅटिंग करत असताना अंकित वाजेकर या ठिकाणी मात्र जो हिरो राहिलाय त्याच्या समोर आपल्याला बॅटिंग करायची तर काहीतरी वेगळं करावं लागेल. या ठिकाणी एक सिंगल रन कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 9 वर. आणि याच दरम्यान या मॅचसाठी आणि या आयोजनासाठी शुभेच्छा आल्या शेडोनचे आमचे पंच संतोषजी चौधरी साहेब यांच्याकडून या मॅचला आणि त्याचबरोबर या संपूर्ण आयोजनाला खूप खूप शुभेच्छा. पुढचा चेंडू शेवटचा बॉल असेल. अंकित वाजेकर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल संदेश.
करावकर. 5 बॉल नंतर पहिल्यांदा संधी मिळते, त्याचा मात्र फायदा उचलावा लागेल. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे, कार्पेट साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र सिंगल रन फक्त कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस बिन गडीबाद 10. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तर थँक्यू डीजे. इथे तुरमाले संघाचे संघनायक ज्ञानेश्वर गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं स्वागत असलेल्या स्पर्धेच्या वतीने त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आम्ही विनंती करतो. चिंचपाडा क्रिकेट संघाचा देवांश 11 चिंचपाडा संघाचा संघनायक अर्जुन, आपण यायचे टॉससाठी पहिले फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीसाठी येईल आणि यातून जो संघ विजय होईल तो मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 10 वरती. एकही विकेट अजूनपर्यंत मिळवण्यात यशस्वीता प्राप्त झाली नाहीये गोलंदाजांना, परंतु इथून थोडासा संघर्ष कडवट करावा लागेल, अन्यथा मात्र या मॅचमध्ये एकाकी पकड बनवली जाईल. ज्या पद्धतीने संकेतने मुलाखत देताना असं सांगितलं होतं की 4 ओव्हरमध्ये किमान आम्ही 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, परंतु त्यासाठी तुमची बॅटिंग आणखीन भक्कम करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट भालचंद्र कातकरी, ज्याचा मात्र रायगड प्रीमियर लीगमध्ये समावेश झालाय आणि तोच खेळाडू आज मात्र या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहतोय. खूप सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल येतो पहिल्या चेंडूवरती. या ठिकाणी मात्र मोरबी टीमला अडचण निर्माण होण्या अगोदर आपल्या या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेस ऑफसिकच्या बराचसा बाहेर आहे, पंच टर्न होतील आमच्याकडे जीवनजी गावंड सर आणि आमच्यापर्यंत इशारा येईल या ठिकाणी मात्र व्हाईट बॉलचा आणि या व्हाईट बॉल बरोबर एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर 11 रन स्कोरबोर्डवरती लागल्यात. आताच्या घडीचा जर विचार केला तर धावा मात्र कशा पण येऊ, परंतु धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. 60 धावांपर्यंत किमान 50 धावा तरी तुम्हाला उभ्या कराव्या लागतील या शिरडोन टीम समोर. यावेळेस अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत फिल्डर फील्ड करेल, चेंडू उचलून फेकेल, तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जातील. मिस फील्ड आणि इथे मात्र 2 रन कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न 3 कंप्लीट. चौथीचा प्रयत्न केला जातोय आणि 4 रन या ठिकाणी मात्र पूर्ण होतील. चौकाराचा इशारा येतोय अंपायरच्या माध्यमातून. या 4 रन मात्र नक्कीच दिलासा देणार असतील, कारण की जो फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ, तिथं मात्र फिल्डर जरूर तैनात होते, परंतु तिथं असं वाटलं होतं बॅट्समनला की हा चौकार जाईल, परंतु तसं न होता धावून का होईना धावा 4 आल्यात. हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की धावा कशा पण येऊ, परंतु धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. या क्षणाला संदेश करावकर खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी दाखवतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भालचंद्र कातकरी, राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र वेग वाढवला जातोय आणि गती परिवर्तन निसर्गाचा नियम आहे की परिवर्तन तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये करावं लागतं आणि इथे मात्र बॉल मागे परिवर्तन होत असताना पाहू शकाल, कारण की मागील चेंडू थोडासा स्लो ठेवला होता, ज्याने मात्र टायमिंग मिळालं या बॅट्समनला खेळण्यासाठी. आता मात्र टप्पा पडल्यानंतर मात्र अतिशय वेगाने हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. सुरेख फटका यावेळेस समोरच्या दिशेने खेळला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 रन कंप्लीट केली जाईल आणि एकावरतीच समाधानी व्हावं लागेल. या 1 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचली आतापर्यंत 16 रन स्कोरबोर्डवरती आहेत. आमच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे गुणलेखक प्रमुख, अर्थातच चिंचपाडा गावचे सुपुत्र उमेशजी भोईर सर आज मात्र या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही आजच्या दिवसात सरचे स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने खूप खूप आभारी आहोत. या ठिकाणी 100 खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेतला चेंडू इथे मात्र बाउंड्री लाईन लगत जाईल. तिथे मात्र अंपायरचा इशारा. 4 धावेंचा चौकार.
आजच्या दिवसातील 11वा कॅश ड्रॉप या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. हीच गुणलेखकाची वैशिष्ट्यता आहे की मात्र प्रत्येक समीकरणाचं अचूक विश्लेषण कशा पद्धतीने असावं याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे उमेश भोईर सर. जातो पुन्हा एकदा मॅचकडे. सुरेख फटका, यावेळेस मात्र कार्पेट ड्राईव्ह समोरच्या दिशेने खेळलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न तू मे आणि इथे मात्र 2 रन पूर्ण. आणखीन एक या ठिकाणी एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यात ऍड होईल ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या 3 ने वाढतीये. तर 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 रन्स विदाउट एनी लॉस. मांडीला तात्या गो जाऊन धरायला आणीला पाट्या गो झालं भागायला. थँक्यू. पाणी घेऊन जायचं मैदानात. आम्ही दोन्ही 12व्या खेळाडूंना विनंती करतो की आपण पाणी घेऊन जा मैदानात. इथे द केक वर्ल्ड शॉपचे ओनर रितेश पाटील साहेब कोपर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्या वतीने या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीरसाठी ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे स्पॉन्सरशिप करण्यात आले ते केक वर्ल्ड शॉपचे ओनर रितेश पाटील कोपर यांना या स्पर्धेच्या वतीनं पाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि नुकताच विवाहाच्या बंधनात अडकलेले एक यशस्वी आयोजक चिंतामणी शेळके यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं इथे नक्कीच सन्मानित केलं जाईल. अतिथी देवो भव, प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक चिंतामणी शेळके यांच्या माध्यमातून आपण पाहतो. मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन रितेश पाटील द केक शॉप वर्ल्ड चे ओनर आहेत कोपरगावचे, त्यांना या स्पर्धेच्या वतीने नक्कीच इथे सन्मान केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. तर सर्वांचं सर्च थँक्यू विजय. तर नक्कीच आम्ही विनंती करतो देवांश 11 चिंचपाडा संघाचे कॅप्टन आपण या इथे टॉससाठी आणि आपण पाहू शकाल उंबरळी गावची आनबान शान आणि चिंतामणी शेठ शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेमध्ये पार पाडतात ते दमदार राजकीय डॅशिंग नेतृत्व आणि एक उत्तम क्रिकेटपटू समाधान माली यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा किंजल ट्रॉफी 2021 आणि जिवलक जीवाचे मित्र देखील आहेत, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मला वाटतं रुसलेत का काय चेहऱ्यावर हसू पण दिसत नाही त्यांच्या. तर बोलूया मॅचकडे पुन्हा एकदा हर्षद सर यांच्याकडे. नक्कीच 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. टीमची धावसंख्या 23. पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या होत्या 10. या ओव्हरमधून धावा आल्या 13. म्हणजे जर खऱ्या अर्थाने पाहायचं झालं उमेश सर तर या मॅचमध्ये धावसंख्येचा फ्लो जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक अटेम्प्ट केला जातो. फिल्डर आहे लॉंग ऑन मध्ये, तिथे मात्र चुकी केली जाते. मिसकम्युनिकेशन. बॅट्समन इथे मात्र पहिला बाद होईल. इथे मात्र पहिला धक्का, पहिला हादरा. संदेश करावकर बॅक टू द पॅव्हेलियन. खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर दोन्ही बॅट्समन मध्ये कॉर्डिनेशन असायला हवा पूर्णपणे. दोन्ही कॉलिंग या ठिकाणी मात्र दोन्ही बाजूने असायला हवं. प्रॉपर कॉलिंग नसेल तर मात्र अशा पद्धतीचे अपघात हे मात्र नक्कीच घडताना पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. तर या ठिकाणी मात्र इथे विकेट गमवावी लागली. संदेशला नाहक आपला बळी द्यावा लागलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज निकेश कातकरी यावेळेस चेंडू उडवलाय हवेमध्ये. इथे मात्र चेंडू सीमारेषा ओलांडेल. 6 धावांसाठी षटकार. निकेश चौधरी यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपल्या नशिबाची या ठिकाणी उधळण होत असताना पाहू शकाल. कारण की ज्या पद्धतीने मागील मॅचमध्ये ज्या बॅट्समनने आपली आक्रमकता सिद्ध केली होती तो सर्वेश मैदानामध्ये आल्या परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा एक हाताचा वापर होत असताना पाहू शकाल. 1 रन कंप्लीट केली जाते. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ लेग बाईज. अर्थातच एक्स्ट्रा स्वरूपाची ही धाव आहे आणि इथे मात्र 1 रन जरूर मिळेल टीमला, परंतु ही धाव जाईल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत
31 रन 31 स्कोरबोर्डवरती लागल्यात. आता मात्र ज्या खेळाडूची संपूर्ण मोरबी संघ वाट पाहत होता, संघ जो करता धरता खऱ्या अर्थाने आजच्या दिवशीचा मानला जाईल, तो मात्र सर्वेश यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. सर्वेश ठाकूर गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. समोर यावेळेस मात्र फ्लरलेन्सचा बॉल, इथे मात्र बीट होतोय. खूप चांगली गोलंदाजी निकेश चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, परंतु इतका वेग आहे की बॅट्समनला मात्र या चेंडूला समजण्या पलीकडे जावं लागते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी राहतील. टीमची धावसंख्या 31. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न असफल ठरला. यावेळेस 1 रन जरूर मिळेल आणि या 1 रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचते 32. 32 धावा बॅटकट स्वरूपामध्ये ही रन आली आहे आणि या बॅटकट बरोबर टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती जाऊन आतापर्यंत पोहोचली आहे. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र साकारली जाते गोलंदाजी करणाऱ्या शिरडोन टीमच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक अटेम्प्ट केला जातो. ज्या गोष्टी आताच्या घडीला शक्य होत नाहीयेत त्या अटेम्प्ट करणं देखील बऱ्याच वेळा चुकीचं राहतं मित्र म्हणेन. कारण की आता आत्ताच्या क्षणाला तुमच्या टीमला गरज आहे धावसंख्येची. त्या धावसंख्या कशा रीतीने उभारल्या जातील याकडे जास्त फोकस करावा लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 32. जानेवारीला तुला पाहिले, फेब्रुवारीला ओळख झाली, मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा, मे महिन्यातील मुहूर्त लग्नाचा, जानेवारीला तुला पाहिले, फेब्रुवारीला ओळख झाली, जानेवारीला तुला पाहिले, फेब्रुवारीला ओळख झाली, मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा. तर नक्कीच या ठिकाणी शेवटचं षटक बाकी राहतंय आणि अगदी सर्वेशला या ठिकाणी मात्र ही संधी मिळते आणि सर्वेश मात्र या संधीचं सोनं करेल की नाही मात्र येणारा काळ ठरवेल. सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधत बसू नका, स्वतःलाच भक्कम बनवा आणि इथे मात्र यशाच्या रीतीने वाटचाल करा. तर मात्र सर्वेश स्ट्रायकिंग एंडवरती शेवटचा गोलंदाज वापरला जाईल. देवेंद्र मुकादम शिरडोन टीमच्या माध्यमातून श्रीराम शिरडोन या टीमला मात्र खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये थोडंसं मजबूत व्हावं लागेल. पुन्हा एकदा टॉस केलेला बॉल आपण पाहू शकाल. व्हाईट बॉलचा इशारा येतो, थोडासा ऑफसिकच्या बाहेर होता. पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्राची साथ आमच्यापर्यंत पोहोचते. व्हाईट बॉलचा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22चा वापर पंचाच्या माध्यमातून होतोय आणि खूप चांगली संकल्पना आहे मित्र म्हणेन. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनुसरून आज मात्र टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा जागोजागी पार पडत आहेत. यावेळेस मात्र जरूर उसळी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. सर्वेशला या ठिकाणी मात्र मैदानात आणले जरूर गेले, परंतु बऱ्याचशा उशिराने. जोपर्यंत ही धावसंख्या जाऊन पोहोचले 34वर. खूप चांगला खेळ या ठिकाणी आत्तापर्यंत दाखवला आहे परेश ठाकूरने. जो सलामीला आलेला बॅट्समन होता त्याने मात्र आतापर्यंत विचार करायचा झाला तर 11 चेंडूच्या माध्यमातून 23 धावांची खेळी केली आहे, ज्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. यावेळेस खूप चांगला फटका, कनेक्शन खूप चांगला आहे. चेंडू त्या ठिकाणी सीमारेषे नजीक फील्ड केला जाईल आणि पाहू शकाल किती या ठिकाणी मध्ये गैरसमजामध्ये राहतोय की विकेट या ठिकाणी डाऊन केली जाईल. विकेटचं पतन होते तर पंचाचा इशारा येईल, इट इज आउट. परंतु सर्वेशला या ठिकाणी बाद व्हावं लागेल. फुल्यांना पोसतोय जमीन रे. ए जगतोय आम्ही त्याच्यावर, फुल्यांना पोसतोय जमीन रे. यानंतरची होणारी मॅच देवांश 11 चिंचपाडा आणि त्याचबरोबर श्री गणेश तुरमाळे दोन्ही टीमच्या दरम्यान यानंतरची मॅच होणार आहे आणि त्या मॅचसाठी आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमंत्रित करतोय. यावेळचा चेंडू जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. तिथे मात्र एक सिंगल रन कंप्लीट केली जाईल. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. टीमच्या धावसंख्येत 1 ने वाढ. टीमची धावसंख्या 36 स्कोरबोर्डवरती लागल्यात. आता मात्र या
मॅचवरती पूर्ण पकड बनवण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय, परंतु पाहावं लागेल ही पकड कशा रीतीने बनवली जाईल, कारण की 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला होता. तो कुठेतरी धुसर होताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु 50च्या आसपास जर ही धावसंख्या पोहोचली तर कदाचित या ठिकाणी फायटिंग स्कोर उभा राहील. गोलंदाजी मार्कवरती देवेंद्र मुकादम पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफ स्टिक पासून बाहेर आहे चेंडू, परंतु पंच या ठिकाणी मात्र आम्हाला इशारा कळवत आहेत तो निर्णय पेंडिंग राहील. तोपर्यंत या धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावा झाल्या 36. तर हा चेंडू आहे वाईट, एक्स्ट्रा स्वरूपाची रन आणखी एकदा ॲड होईल. बॅट्समन या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रवीण करावकर. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. तिथे देखील मात्र एक चेंडू डॉट येईल. खूप सुरेख प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती एक वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र मुकादमच्या माध्यमातून होतोय आणि ते साध्य करतोय, कारण की दिलेले संधी आणि संधीचं सोनं करणं, त्या संधीला साध्य करणं हे खेळाडूचं कर्तव्य असतं. यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. अरे एक आँख मारूं तो पर्दा हट जाए, दूसरी आँख मारूं कलेजा कट जाए. एक आँख मारूं तो पर्दा हट जाए, दूसरी आँख मारूं कलेजा कट जाए. दोनों आँखें मारूं तो चोरी पट जाए, चोरी पट जाए. दोनों आँखें मारूं. तर इथे मात्र विकेट मिळाला. आणखीन एक विकेट मैदानातून बाहेर होत असताना आपण पाहू शकाल. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत, परंतु या 3 विकेटने त्यामधील परेशने खूप चांगल्या रीतीने आपल्या टीमचा डाव सावरून ठेवला आहे. अगदी सलामीला आलेला बॅट्समन शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहतोय की काय या ओव्हरचा अजून जर विचार करायचा झाला तर लास्ट बॉल, शेवटचा एक अंतिम अखेरचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट देवेंद्र. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. यावेळेस धावचीची संधी निर्माण होती का पाहावं लागेल. तर इथे बॅट्समन आउट. 4थ्या नंबरचा बॅट्समन देखील परततोय, परंतु इनिंगला ब्रेक मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 37. 38 धावांचं टार्गेट आहे आणि या 38 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेस सिरडोन टीम मैदानामध्ये उतरेल तो मात्र पाहण्यासारखा क्षण असेल आणि या चेसिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रवीणजी गायकर सरांकडे. तर थँक्यू. या ठिकाणी विनंती करतो आम्ही खऱ्या अर्थानं आज आम्हाला या स्पर्धेमध्ये लागोपाठ 2 दिवस सातत्याने खूप मेहनत घेत असतात ते उमरोली गावचे उद्योजक तथा एक डॅशिंग क्रिकेटर समाधान माली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, समाधान शेठ माली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 3 इको त्यांच्या आहेत बघा, इको स्पोर्ट्स, आणि नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. वेळ आहे तर घ्या फायदा करून. चिंतामणी शेठ शेलके. तर इथे टास्क केला जाईल. हर्षद सर, तर टॉस इथे केला जाईल. नक्कीच समाधान शेठ माली यांच्या वतीनं एक दमदार व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर आहेत आणि चिंतामणी शेळके यांनी सांगितलं होतं की 3 इको आहेत त्यांच्या, त्यापैकी एक तर मला तर वाटतं चिंतामणी शेठ शेळकेंच्या साखरपुड्याला जाईल. तर इट इज टेल्स नाणेफेकीचा कौल जिंकला चिंचपाडा क्रिकेट संघानं. आम्ही जातोय हर्षद सर यांच्याकडे. तर नक्की टॉस जिंकल्या या ठिकाणी अगदी चिंचपाडा संघाने देवांश 11 चिंचपाडा टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम सर निर्णय काय असेल आपला? क्षेत्ररक्षण. तर 5 ओव्हरची मॅच आहे आणि या 5 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये जवळजवळ 96 धावा उभ्या केल्या होत्या मुरबी टीमने. तुमच्या माध्यमातून किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल? आम्ही त्यांना 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा फिल्डिंग या ठिकाणी स्वीकारली, अगदी क्षमस्व असेल. तर या ठिकाणी दुसरीकडे आपण पाहू शकाल तुरमाळे टीमचे ज्ञानेश्वर गायकर आपल्या समवेत आहेत. फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे आणि या ठिकाणी पहिल्यांदा बॅटिंग करायची आपल्याला. तर बॅटिंग करत असताना मात्र किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच मी चिंतामणी शेळकेंचं मी आधी स्वागत करेन. आम्ही इथे खेळायला चान्स दिली त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो. आणि धावांचं झालं तर आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. तर या आयोजनाबद्दल काय म्हणा, कारण की एकीकडे आपण पाहतो अगदी पाली खुर्दची ही स्पर्धा आज मात्र या ठिकाणी चिंचपाडाच्या ग्राउंडवरती खेळवली जाते. थोडंसं काहीचं बंधन आहे, त्या ठिकाणी मात्र काही अडचण निर्माण झाल्या. ही स्पर्धा या ठिकाणी मात्र मागील महिन्यामध्ये होती, परंतु पुढील महिन्यामध्ये या जानेवारीमध्ये या स्पर्धेला आणलं गेलं
आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचं आमंत्रण तुम्हाला नक्कीच चिंतामणी शेळके यांच्या माध्यमातून दिलं गेलं. तर या आयोजनाविषयी आणि थोडक्यात चिंतामणी दादाविषयी काय सांगाल? चिंतामणीचा दादा स्वभाव खूप चांगला आहे आणि त्यांचं आयोजन तर खूप चांगलाच असतो. आम्हाला खेळाच्या दिल्याबद्दल त्यांचा आभारी करतो मी. चला ठीक आहे, विश ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचसाठी. येणाऱ्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि या मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपण जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीण गायकर यांच्याकडे. तो थैंक यू. चलते हैं मुकाबले की तरफ. पहले बल्लेबाजी करते वक्त रन ठोके टोटल 24 गेंदों में सिर्फ और सिर्फ 37 और 38 रनों का टारगेट 24 गेंदों में यहां पर बनाती हुई सेट किया है. पहले बल्लेबाजी करते वक्त वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा बी मुरबी 11 टीम ने. तो देखना होगा अब जो गेंदबाजी के लिए मुरबी बी टीम जानती है वो गेंदबाजी आपके सामने किस तरीके से पेश होगी. 38 का टारगेट सामने बल्लेबाज है प्रदीप तैयार. पहली गेंद लॉफ करने की कोशिश. मिड ऑन का फील्डर पीछे दौड़ता हुआ संकेत और लॉन्ग ऑन के खिलाड़ी के बीच में यहां पर तालमेल सही नहीं था. मौका था, मौके का फायदा उठाना चाहिए था. और ऐसे हालातों में ये लो स्कोर का मैच है और जितनी अच्छी फील्डिंग करेंगे उतने रन रोकने की कोशिश आपके गेंदबाजों की ओर से किया जाएगा. लेकिन पहली गेंद के ऊपर यहां पर 2 रन चुराते हुए 2 रनों की मदद से टीम का खाता खोलती हुई श्रीराम 11 शिरडोन टीम 2 रनों की मदद से सामने बल्लेबाज है रोशन पवार. हालांकि आज कप्तान ओपन करने के लिए आए नहीं है और इसी की वजह से शायद रोशन को मौका दिया बल्लेबाजी के लिए. और यहां पर देखिए कितना असरदार साबित बल्लेबाजी अपने टीम के लिए कर पाते हैं. गेंदबाजी के मार्ग पर है गेंदबाज परेश ठाकुर. 2 ओवर बहुत ही इंपॉर्टेंट होंगे. एक तरफ संकेत पाटिल होंगे, एक तरफ परेश ठाकुर. ये दोनों के ओवर इतने इंपॉर्टेंट होंगे. जिस तरीके से पहले सत्र में गेंदबाजी करते हुए क्या जबरदस्त गेंदबाजी की है. एक बार नजर डालेंगे अंकित वाजेकर ने पहले पावर प्ले में 10 रन दिए. उसके बाद सेकंड पावर प्ले में भी रन बने, सेकंड ओवर में माफ कीजिएगा रन बने थे. 4 ओवर का मुकाबला है. 2 ओवर में 23 रन बने थे लेकिन आखिर के 2 ओवर में मात्र सिर्फ 14 रन जोड़ा पाई जय दुर्गा भी 11 वाईसीसी हर्षल 11 मुरबी टीम. तो रन थोड़े से कम जरूर है. डिफेंड करने में कितनी ताकत दिखा पाती है मुरबी टीम देखना होगा. ऑन साइड में केला स्ट्रोक यहाँ पे जरूर मिड विकेट का खिलाड़ी तेजी के साथ गेंद के नीचे आते हुए. तब तक यहां पर बल्लेबाजों ने लगातार 2 गेंदों के ऊपर 2 डबल चुराते हुए 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 4 रन. जानते हैं डबल सिंगल के साथ 2 ओवरों में कम से कम हमें 20 रन बनाने हैं और उसी की कोशिश में शायद ये जोड़ी अब तक अपने टीम के लिए एक संतुलित क्रिकेट खेलते हुए 4 रन बनाते हुए टीम टोटल स्कोर कार्ड पर. प्रदीप मुकादम रायगढ़ प्रीमियर लीग में जिस खिलाड़ी की वर्नी लग चुकी है और क्यों ना लगेगी. पैकर है यहां पर बल्ले का फेस खोला और गेंद जाती हुई काउ कॉर्नर के ऊपर से अंपायर का इशारा यहां पर आता हुआ सीधे हाथों से खेला हुआ 6 रन. बॅट्समन यो हाय लय भारी. बॅट्समन यो लय भारी. चेंडू गेलाय सीमा पार. मारलाय खणखणीत षटकार. मारलाय खणखणीत. थैंक यू डीजे. यहाँ पर सैंडी पालकर आप देख सकते जीवन गावन एक अच्छे प्रोफेशनल अंपायर की तरह नजर आ रहे हैं और इन्हें जुड़ लीजिए क्योंकि बेहतरीन अंपायरिंग हम इनकी ओर से भी बिल्कुल देखते हैं. गेंदबाज तैयार होते हुए स्लोवर किया था ऑन साइड में. फील्डर मौजूद है इस बार. कोई गलती नहीं. डीप लॉन्ग ऑन के रीजन में बेहतरीन फील्डिंग होती हुई जो प्रदीप मुकादम काफी खतरनाक साबित हो रहे थे उसी प्रदीप मुकादम को मात्र यहां पर चलता बना दिया और इसी के साथ पहला करारा झटका श्रीराम 11 शिरडोन टीम को. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलोगे विष्णु की अवतारी. राम की पिछली सवारी राम की लीला है प्यारी. तो नए बल्लेबाज कप्तान पवन टकले आते हुए यहां पर बढ़िया बल्लेबाजी की. हालांकि 4 गेंदों का सामना किया. 1 छक्कों की मदद से 10 रन का योगदान देते हुए
चलते पैवेलियन की तरफ। मैच में मजा आएगा रोशन, क्योंकि मुरबी जय दुर्गा भी वाईसीसी हर्षल मुरबी टीम की गेंदबाजी काफी ताकतवर जानी जाती है और ऐसे हालातों में बात करेंगे यहां पर पावर प्ले में रन जाएंगे, इसमें कतई संदेह नहीं है, लेकिन इससे लिए रन रोकना भी बहुत जरूरी होगा। 10 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान के ऊपर मुकाबले में मजा आएगा, क्योंकि संकेत पाटिल का 1 ओवर बहुत ही इंपॉर्टेंट होगा और ऐसे हालातों में प्रताप अपने पहले पावर प्ले के सत्र में बखूबी काम निभाते हुए परेश ठाकुर मुरबी बी टीम की ओर से गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार तैयार होते हुए। अच्छी गेंदबाजी इनसाइड आउट, बिल्कुल एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद जाती हुई यहां पर विकेट गिरा तो क्या हुआ, मैच में बने रहना है। और श्रीराम श्रीडोन टीम के बल्लेबाज रोशन पवार के बल्ले से शानदार चौका। से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान। तो बिल्कुल यहां से 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 14 रन। मजबूत स्थिति पहले पावर प्ले में बनती हुई श्रीराम 11 श्रीडोन टीम के बल्लेबाजों की ओर से ऑन साइड में बड़ा स्ट्रोक खेलने का इरादा। आउटफील्ड बहुत तेज है अलोंग द कारपेट, फील्डर वहां पर मौजूद है, अच्छी फील्डिंग तब तक बल्लेबाजों ने 2 रन चुराए और इस ओवर में लगभग देखा जाएगा तो 3 डबल्स, 1 सिक्सर और 1 चौकार की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। पहला मैंडेटरी पावर प्ले का ओवर समाप्त होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन श्रीराम 11 श्रीडोन टीम। गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भामच मड, जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ, जवाची थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं आने वाली गेंदें बचे 18 और श्रीराम श्रीडोन 11 टीम को रन चाहिए, 22 रनों की जरूरत। क्या जबरदस्त मैच यहां पर चलती हुई। संकेत पाटिल इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर आते हुए टीम के कैप्टन है और टीम को यहां से लीड करना होगा। कोई भी कप्तान अगर टीम को लीड करता है तो शायद यहां सेनापति बनकर उभरना होगा। यह ओवर मैच में इंपॉर्टेंट होगा। इस ओवर में कमबैक वाला ओवर अगर वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी बी टीम को नहीं मिलेगा तो शायद खतरे की घंटी बन जाएगी। बैट्समैन पवन टकले ऑन साइड में बड़ा स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन जरूर मुकम्मल। दूसरे की कोशिश, सवाल पूछा जाएगा, खराब थ्रो, मौका बना बल्लेबाज के पास यहां पर 2 रन लेने का और इसी 2 रनों की मदद से स्कोर आगे बनता हुआ 18 रनों के ऊपर। गेंदें बची है टोटल 17। अभी भी जीत की बात करेंगे, 20 रनों की दूरी इस मुकाबले को जीतने के लिए। जैसे जैसे समीकरण का फासला बनता जाएगा वैसे वैसे मैच में यहां पर मजा आएगा। स्लोवर किया था इस गेंद को, हल्की सी अपील हुई थी। अंपायर का कहना है कि ये गेंद लेग स्टंप छोड़ती हुई जरूर है और इसी की वजह से नॉट आउट का इशारा आता हुआ, क्योंकि अपीलों में विश्वास होना भी जरूरी है। मात्र 1 लाउड अपील बॉलर की ओर से देखने को मिली थी, रिस्पॉन्स विकेट कीपर का यहां पर कुछ नहीं मिला और यकीनन यहां से 1 रन तब तक पूरा होता हुआ और इस 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रनों के ऊपर। गेंदें बची है 16, 19 रनों की दूरी अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए। हालांकि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रोशन पवार बल्लेबाजी के मार्ग पर आते हुए। संकेत पाटिल ने 2 गेंदें अभी तक सटीक लाइन से फेंकी है राउंड द विकेट से। कट मारने की कोशिश, बैकफुट पॉइंट के रीजन में फील्डिंग अच्छी है लेकिन रन लेने से नहीं रोक पाएंगे। सोच कितनी बढ़िया है देखिए रोशन पाटिल कि सिंगल के साथ आगे स्कोरबोर्ड को हिलाते हुए स्ट्राइक लगातार निरंतर रोटेट करते हुए जानते हैं डॉट बॉल नहीं खेलना है, क्योंकि एक आध डॉट बॉल प्रेशर डाल सकती है, विकेट गंवाने के चांसेस बन सकते हैं और उसी हिसाब से गुड रनिंग विद द विकेट दोनों खिलाड़ियों के बीच में यहां पर नजर आती हुई। 15 गेंदें 18 रनों की दूरी है। मैच में डिफरेंस केवल 3 रनों का फासला है, लेकिन ये फासले की दूरी क्या गेंदबाज और भी बढ़ा पाएंगे या बल्लेबाज अपने ऊपर दबाव रखकर ये मैच मुरबी टीम को दे पाएंगे, ये सवाल जरूर होगा। लेकिन जिस तरीके से अभी भी 3 गेंदों के ऊपर रन खर्च किए मात्र इस गेंदबाज ने 4, अभी तक अच्छा ओवर जय दुर्गा भी मुरबी 11 टीम के लिए। स्लोवर किया था, इस बार भी अपील हुई थी लेकिन लेग स्पिन थी ये गेंद। बिल्कुल अंपायर का कहना है कि थोड़ी सी छोड़ती हुई ऑफ स्टंप और यहां पर लेग बाइस का इशारा आता हुआ 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 21 रनों के ऊपर। रनों और गेंदों के बीच में फासला बनता हुआ बची हुई 14 गेंदें 17 रनों की दूरी। सोचो रोशन परेश ठाकुर ने ये ओवर था पहले पावर प्ले का, अगर 10 रन वहां खर्च करते तो शायद कहीं ना कहीं रन इनके बच सकते थे, लेकिन महंगी गेंदबाजी हुई और उसका प्रेशर शायद गेंदबाज संकेत के ऊपर नजर आता हुआ। फुल टॉस गेंद
मौका था, लेकिन विकेटकीपर थोड़े से दूर रहे। तब तक 1 रन यहां पर पूरे करते हुए 1-1 के साथ संकेत का ओवर आसानी के साथ बल्लेबाज खेल रहे। 5 रन गेंदे देखते देखते समाप्त हो चुकी है और टीम की रन संख्या पहुंचती हुई 22 रन। जीतने के लिए 13 गेंदे और अभी भी बात करेंगे 16 रनों की जरूरत। क्या मैच बना पाएंगे? इस तरीके की अगर गेंदबाजी चलती रहेगी तो यहां से मैच पूरी तरह से अपने आहोश में आकर जरूर लाएगी मुरबी टीम। शॉट बढ़िया है, बॉलर के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, लेकिन लॉन्ग ऑफ में अच्छी फील्डिंग होती हुई अच्छा ओवर संकेत की ओर से। इस ओवर में रन मात्र आए टोटल 7 और इसी के साथ ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 23 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर श्रीराम 11 शिरडोन टीम। आने वाली गेंदें बची है 12 और 15 रनों की दूरी। मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. गवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. तो बिल्कुल यहां से ड्रिंक्स मैदान के अंदर समाप्त होता हुआ आखिर की गेंदें बची है 12 और जीतने के लिए 15 रनों की दूरी। गेंदबाजी में यहां पर परिवर्तन होता हुआ गेंदबाजी के मार्ग पर सर्वेश ठाकुर पहला अर्धशतक इस टूर्नामेंट में ठोकने वाले एकलौते बल्लेबाज और चिंतामणि शीर्षिल की इनकी ओर से 500 रुपए का इनाम इस बल्लेबाज को दिया गया था। 3 विकेट अगर लेते हैं तो पूरी श्रृंखला में कोई भी गेंदबाज, तो बिल्कुल उनके लिए भी 500 रुपए का इनाम यहां पर रखा है। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वाले के कदमों में हमेशा जान होता है। क्या लड़ेगी वाईसीसी हर्षरी 11 जय दुर्गा बी मुरबी 11 टीम? जीतने के लिए 12 गेंदे 15 की दूरी है श्री राम स्पोर्ट्स 11 शिरडोन टीम को। और ऐसे हालातों में कप्तान पवन टकले स्ट्राइक इन पर आते हुए, नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज है रोशन पवार। गेंदबाज सर्वेश तैयार। ओवर द विकेट, छोटी गेंद थी, यहां पर गैप बहुत बड़ी है, लेकिन यहां पर गेंद जाएगी। अंपायर का इशारा 4 रन। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे टोटल टीम की रन संख्या पहुंचती हुई इसी 4 रनों की मदद से 27 रनों के ऊपर 11 गेंदों का, माफ कीजिएगा 27 रनों के ऊपर 11 गेंदों का खेल बचा है और 11 रनों की दूरी। सर्विस की पहली बॉल छोटी थी और इस पहली बॉल के ऊपर चौका लगाया बल्लेबाज इस वक्त पवन टकले ने। कप्तानी पारी खेलते हुए जानते हैं सुपर 8 में क्वालिफाई होना है। क्या बढ़िया संपर्क हुआ है, डीप थर्ड मैन मात्र खाली होता हुआ रिवर्स शॉट एट एम, गेंद सीमा पार, 4 रन। देखिए यहां पर शिरडोन टीम को यहां पर एंट्री भी नहीं थी, लेकिन उन्होंने वाइल्ड कार्ड एंट्री मिली यहां पर उनको। और क्या जबरदस्त क्रिकेट का खेल दिखाते हुए, वो भी जय दुर्गा भी मुरबी 11 टीम के सामने। फुल टॉस, शॉट बढ़िया है, मिस टाइमिंग जरूर, फील्डर वहां पर मौजूद। और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ, विकेट नंबर गिरता हुआ दूसरा। कप्तान आकाश बैक टू द पवेलियन।
धन्यवाद डीजे। यहाँ पर आप बात कर सकते हैं जिस तरीके से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। 1-2 विकेट गिरने के बाद 31 रन, जीत के लिए मात्र 9 गेंदें बची है, 7 रनों की जरूरत। क्या रायगढ़ में प्रेमनाथ 11 मुरबी जो ऑस्ट्रेलिया की तरह लड़ती है, क्या यहाँ भी है जय दुर्गा मुरबी 11 टीम अपने गांव का नाम रोशन करते हुए आखिरी 700 तक लड़ पाएंगी? मैच से अभी भी 9 बॉल 7 रनों की दूरी। गेंदबाज सर्वेश राउंड द विकेट से तैयार होते हुए ऑन साइड में स्ट्रोक किया जरूर है। फील्डर वहां पर मिड विकेट के क्षेत्र में जरूर मौजूद होते हुए, तब तक यहां पर बल्लेबाजों के पास 1 रन पूरा होता हुआ और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 32 रन। 8 गेंदें बची है, जीतने के लिए 7 रनों की दूरी। इसके बाद नेक्स्ट मैच फ्रेश मैच होगा, 6 रन चाहिए, माफ कीजिएगा। चिंचपाड़ा विपक्ष तुरमाले के बीच बड़ा मैच आपके सामने पेश होगा, लेकिन इससे पहले सुपर 8 के लिए दूसरे दिन में कौन सी टीम आगे का सफर तय कर पाएगी? 8 बॉल 6 रनों की दूरी। ऑफ साइड में फील्डर दूर है, गेंद जाएगी सीमा पार। मुकाबला 3 ओवर में फिनिश किया और इसी के साथ श्री राम 11 शिरडोन टीम गोज टू द सुपर 8। वेल प्लेड बॉयज, हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम जय दुर्गा भी मुरबी टीम। तर लाईनअप करून जायचं मैदानामध्ये बघा, आम्ही विनंती करतो इथे शिरडोन क्रिकेट संघाच्या खेळाडूंना आणि लाईनअप करूनच जय दुर्गा बी YCC हर्षल 11 मुरबी संघाच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण लाईनअप करून मैदानातून बाहेर यावं। खूप चांगला क्रिकेट इथे वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्या संघानं या एंट्रीचा फायदा घेतला आणि जो संघ होता मुरबी संघ, ज्या मुरबी संघानं पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 90च्या वरती धावा कुठून काढल्या होत्या आणि सर्व्हिसची अर्धशतकी